राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद चंद्र पवार गुट के सांसद सुप्रिया सुले हाल ही में नागपुर दौरे पर हैं। इस दौरान मीडिया से बातचीत में सुप्रिया सुले ने टीएमसी और एनसीपी के कांग्रेस में विलय की चर्चाओं को खारिज करते हुए कहा कि उन्हें और एनसीपी संस्थापक शरद पवार को ऐसी किसी प्रस्ताव की जानकारी नहीं है। आगे सुले ने देश की आर्थिक स्थिति, महंगाई, बेरोजगारी और भ्रष्टाचार जैसे मुद्दों पर चर्चा होने की बात को प्राधान्य दिया। सुनिए गौर से आगे का विस्तृत बयान सांसद सुप्रिया सुले इनका। इतर काही पक्ष आहे, ममता बॅनर्जीचा पक्ष आहे, तो काँग्रेसमध्ये विलीन व्हावा अशी चर्चा देशभरात सुरू आहे। तुमची अधिकृत प्रतिक्रिया काय खासदार म्हणून? मी तुमच्याचकडून ही गोष्ट ऐकते, मला याच्याबद्दल काहीच माहिती नाही, तुमच्याचकडून ऐकते। काल नाना पटोले म्हणले की राष्ट्रवादीकडून काही महिन्यापूर्वी विलीनीकरणाचा प्रस्ताव काँग्रेसकडे गेला होता। मला आदरणीय पवार साहेबांना आणि मला ह्याची काहीच माहिती नाही। होऊ शकतं का असं काही होऊ शकतं का? जर कोणी पुढाकार केला होऊ शकतं का? याच्यामध्ये काही शक्यता आहे का? आत्ता तरी राज्य आणि देशासमोर देशाची आर्थिक परिस्थिती, अडचणीत आलेला शेतकरी, खूप मोठी महागाई, बेरोजगारी आणि प्रचंड देशात होणारा भ्रष्टाचार, या सगळ्या परिस्थितीवर मात करणं हे याचं प्राधान्य आहे। मागच्या आठवड्यात इंडिया अलायन्सची एक मीटिंग झाली, त्याच्यात आमची सविस्तर चर्चा आर्थिक परिस्थितीबद्दल झाली आणि वारंवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार याची भूमिका राहिलेली आहे की या आर्थिक संकटात ज्याच्यातून देश जातो आहे, माननीय प्रधानमंत्र्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग ही बोलवावी आणि माननीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली देशाची आर्थिक परिस्थिती याच्याबद्दल सविस्तर चर्चा व्हावी अशी आमची गेल्या अनेक दिवसांची नाही, आठवड्यांची नाही, महिन्यांची विनम्र विनंती सातत्याने राहिली। तुमचे काही आमदार भाजपच्या प्रदेशाध्यक्षांना भेटले, काल उत्तम जानकर मुख्यमंत्र्यांना येऊन भेटले, काय अस्वस्थता आहे का आमदारांमध्ये, कशामुळे भेटले? ही सोलापूरच्या इलेक्शनची आहे। 2 आमदार आणि एक तर देशाच्या सगळ्या मंत्र्यांना मी स्वतः दर आठवड्याला भेटते, म्हणून काय अस्वस्थता असते का? काल मी विनोद तावडेंबरोबर पूर्ण दिवस होते JPCमध्ये, म्हणून काय अस्वस्थता थोडी असते? ते त्यांच्या कामासाठी आले, ते मी माझ्या कामासाठी। आम्ही JPCमध्ये एकत्र होतो, शेजारी बसलो होतो, ट्विटही झाला फोटो, तुम्ही जर फॉलो करत असाल आम्हाला दोघांना तर। त्यामुळे कुठल्याही राजकीय पक्षांमधले लोक विरोधात असू दे किंवा विपक्ष असू दे, हे अनेक वेळा कामांसाठी एकामेकाला भेटत असतात। एकामेकाला भेटलो पुन्हा ते आमच्याकडे येत आहेत, आम्ही त्यांच्याकडे जातो। ही चर्चेच्या मागे कोण असावं? कारण की सातत्याने राष्ट्रवादी शरद पवार पक्ष विलिनीकरण होणार आहे, गेल्या 1.5 दिवसांपासून ही संपूर्ण चर्चा आली, यामागे काही कोणाचं षडयंत्र आहे किंवा काही वाटतंय का? काय नेमकं तुम्हाला माहीत नाही? मी तुम्हाला खरं म्हणजे आदरणीय पवारसाहेब, मी माननीय जयंत पाटील, शशिकांत शिंदे, आमचे आमदार, खासदार, पदाधिकारी, आम्हाला कुणालाच कोणी कॉन्टॅक्ट केलेलं नाही आहे आणि आम्हीही कुणाला कॉन्टॅक्ट केलं नाही आहे। त्याच्यामुळे ही बातमी कुठून सुरू झाली, तुम्हाला कोणी सांगितली, हे तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त माहिती